काय पालन केलं जातं काय समाजामध्ये, या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात ते भिक्षेच्या माध्यमातून. समर्थांना भिक्षेच्या माध्यमातून अनेक शिष्य मंडळी मिळालेले आहेत. आता चाफळला समर्थ राहत आहे. चाफळच्या आजूबाजूला अनेक घळी आहे. हेळवाकची घळ आहे, राम घळ आहे. हेळवाकची घळ खूप छान आहे, पाटणच्या पुढच्या बाजूला. समर्थ एकदा कल्याण स्वामी, उद्धव स्वामी त्यावेळेस होते, त्यांना घेऊन हेळवाकच्या घडीकडे निघालेले. पाटण ओलांडून कोयना नदी त्यावेळेस मध्ये लागायची. पावसाळ्याचे दिवस होते आणि समर्थ पलीकडे, कोयना नदीच्या पलीकडे आहेत, अलीकडे पाटण आहे. समर्थ पलीकडे नदीच्या त्या काठावर उभा आहेत. कल्याण स्वामी एकटेच होते आणि तिकडे एकटेच आहेत. तिकडून आवाज दिला पाटलाला, पाटणच्या पाटलाला, की म्हणले मला पलीकडे यायचंय, तर काहीतरी व्यवस्था करा. आणि ती व्यवस्था करण्यासाठी पाटील काहीतरी होडी वगैरे काही आणण्यासाठी वगैरे गेलेले आहेत. पण ते समर्थांना कसला दम नाही. ती कोयना नदी आहे, अत्यंत प्रवाह त्या नदीचा खूप जोरात आहे. आणि पावसाळ्यातलं ते पाणी सगळं असं वाहतंय, पूर आलेला आहे नदीला. आणि त्यामध्ये समर्थ कसलाही विचार न करता उडी टाकलेली आहे. एक माणूस तिकडच्या बाजूला होता, त्यांनी पाहिलं की तो सांगतोय की महाराज थांबा, थोडे वेळ थांबा, एक व्यवस्था होते, उडी टाकू नका, खूप पाणी आहे, खूप प्रवाह आहे. कसले ऐकत समर्थ? टाकली उडी, पडले समर्थ, आतमध्ये गेले. पुढे भवरा आला, भवऱ्यानी मध्ये समर्थांना गोल फिरून आतमध्ये नेलं. पाटील वगैरे आले, सगळे बघितलं त्यांनी. म्हणले, त्यांनी त्या व्यक्तीने सगळं सांगितलं. म्हणले समर्थ बुडाले, म्हणले इथं. सांगितलं होतं पण ऐकलं नाही. मग शोधाशोध सुरू केला. एक दिवस गेला, 2 दिवस गेले. दुसऱ्या दिवशी त्या पाटणच्या पाटलांनी चाफळला एक व्यक्ती पाठवून दिला आणि कल्याण स्वामी मठामध्ये चाफळच्या होते. त्यांना कळवण्यात आलं की समर्थ बुडाले. कल्याण स्वामी हसले फक्त. कल्याण स्वामी, उद्धव स्वामी निघालेले आहे. म्हणले कुठे बुडाले तर आम्हाला दाखवा. आता काय उपयोग म्हणले पाटील, बुडाले म्हणले 2 दिवस झाला, आता उद्या 3रा दिवस. आम्ही सगळी शोधाशोध केली. म्हणले सगळ्या तटाने आम्ही पाहत होतो. म्हणले खाली अनेक गावांमध्ये कुठं प्रेत सापडतं का त्याची आम्ही व्यवस्था बघितलेलं आहे. म्हणले कुठेच नाही सापडले. ठीक आहे म्हणले कल्याण स्वामी, चला कुठे बुडाले तेवढं दाखवा मला. आले रे पाटील. ज्या नदीच्या, त्या कोयना नदीच्या काठावर समर्थ ते पाटील उभे आहेत. कल्याण स्वामी त्यांच्या बाजूला आहेत. त्या पाटलांनी दाखवलं की म्हणले तो भवरा दिसतोय, त्या भवऱ्याच्या ठिकाणी समर्थ बुडालेले आहे. असं का म्हटलंय? कल्याण स्वामींनी खून केली उद्धव स्वामींना की मी येतो. यांची जी सगळी तयारी पाहून पाटील म्हणले हेही उडी टाकतात का काय? आता गुरु गेले, आता हे शिष्यही जाणार दिसायला. अहो काय करताय तुम्ही? म्हणले पाटील बघत राहा फक्त. ते पाटील सांगत होते पण कल्याण स्वामी सुद्धा ऐकलं नाही. कल्याण स्वामींनी सुडी मारली, उडी टाकली की पोहत गेले आणि ज्या ठिकाणी भोवरा होता त्या ठिकाणी आतमध्ये गेले. आतमध्ये गेल्यानंतर तळाला गेले. समर्थ तिथे मांडी घालून ध्यानस्थ अवस्थेमध्ये बसलेले होते. जाऊन प्रथम कल्याण स्वामींनी नमस्कार केला समर्थांना आणि वर आले उसळी मारत. त्या पाटलांनी वगैरे सगळ्या लोकांनी पाहिलं. म्हणजे आहेत शिष्य तर म्हणजे कल्याण स्वामी तर दिसतायत म्हणले. परत कल्याण स्वामी खाली गेले, मागच्या बाजूनी समर्थांच्या गेले. समर्थांच्या मांडीमध्ये मान घातली आणि समर्थांना खांद्यावर घेऊन कल्याण स्वामी वर आलेले आहेत. पोहत त्यांना काठावर घेऊन आलेले आहेत. समर्थांची समाधी अवस्था उतरलेली आहे. समर्थांना, कल्याण स्वामींना
विद्या प्राप्त होती. 8-8 दिवस पाण्यामध्ये राहू शकतील अशी ती विद्या होती. योगी कल्याण स्वामींना उगाच योगीराज कल्याण स्वामी नाही म्हणत. आता इथे नर्मदा मैयाच्या तटावर कितीतरी साधू असे बघायला मिळतात की कितीही दिवस मध्ये पाण्यामध्ये राहू शकतात. असे ते प्राणायामाने शक्य होतं. काही योगाचे प्रकार आहेत ते जर आपण केलं तर त्या माध्यमातून आपल्याला त्या गोष्टी सिद्धी प्राप्त होतात, त्या गोष्टी प्राप्त होतात. ते समर्थांना आणि कल्याण स्वामींना होतं. समर्थांनी ती परीक्षा घेण्यासाठीच केलेलं होतं. आता कल्याण स्वामींच्या परीक्षा सुरू झालेल्या आहेत. एक परीक्षा समर्थ